समर्थ. आज सोमवार आहे. कालच्या रविवारच्या संकष्टी नंतर गणेशजींना वंदन केला आहे आणि आज आपण सोमवार सुरू करतो आहे. सोमवारी सूर्याला जल दिलेला आहे. गणेशजींना दुर्वा फुल वाहिलेला आहे. रिद्धी सिद्धीला नमन केलेला आहे. ओम नम शिवाचा जप करत आज आपली सुरुवात करतो आहे सोमवारची. आपल्याला शिवलिंगावर आज थंड जल द्यायचं आहे. थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे. थोडी गोडवा देण्यासाठी साखर अर्पण करायची आहे. बेल आहे, फुलं आहे. अशा प्रकारे आज आपल्याला शंकराची आरती करायची आहे. धूप बत्ती दाखवायची आहे आणि शंकराच्या पिंडीवर आपल्याला आपल्या मनोकामनेप्रमाणे तुम्हाला काय हवं ते तुम्ही मागू शकता आणि नक्कीच ते यशस्वी होते. सोमवारचा दिवस आहे. दानामध्ये कुठेही मागे पडू नका. आज तुम्ही दानामध्ये पांढऱ्या मध्ये साखर आहे, तांदूळ आहे, असं घेऊ शकता. त्याचप्रमाणे गोड गोड असं गुळही तुम्ही दानामध्ये देऊ शकतात. आता गरमीचा सीझन चालू आहे तर तुम्ही थंड पेय वगैरे पण तुम्ही देऊ शकता. बघा, गरज नाही की दान करणं म्हणजे खूप मोठं काही करायचंय. तुमच्या एखादा मित्र मैत्रिणी, वॉचमॅन, स्वीपर, घरामध्ये येणारी कामगार वर्ग ह्यांना तुम्ही एक वेळचा चहा द्या, काहीतरी थंड प्यायला द्या, स्वतःच्या हाताने द्या, प्रेमाने द्या. बघा, तेच ते दान केवढं तुम्हाला मोठं करतं आणि पितृंना आनंद प्राप्त होतो त्याच्यामुळे. तर नक्कीच ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवायचा आणि करायचंय. जर तुम्हाला जमला पक्ष्यांना द्या, दाणे घाला, कबुतरांना आहे किंवा कावळे आहेत, चिमण्या आहेत. तुमच्या इथे जर पाणी असेल, नदी किंवा तलाव किंवा तिथे मासे असतील तर माशांना तुम्ही जेवण टाका, काही अन्न टाका. तर अशा प्रकारे निर्जीव प्राण्यांना सुद्धा केलेला दान हे खूप मोठं आहे. कुत्रे मांजरे आहे, त्यांना दूध चपाती असं तुम्ही द्या. तर तुम्हाला जमेल त्या प्रकारे तुम्ही नक्कीच करत राहा आणि एका दिवसासाठी हमेशा नेहमीसाठी तुम्ही करा. मुंग्या आहे त्यांना तांदळाचं पीठ आहे त्याच्यात थोडस साखर मिक्स करून किंवा गव्हाचं पीठ आहे त्या साखर मिक्स करून तुम्ही द्या. तर तेही दानाचा खूप मोठा भाग होतो. याच्याने तुमची दरिद्रता, गरिबी दूर होते आणि आर्थिकता वाढते आणि प्रगती होण्यास, धन येण्यास, लक्ष्मी येण्यास तुमच्याकडे सुरुवात होते. तर अशा प्रकारे आता सोमवार आहे. कौतुकाला संध्याकाळी शिवपिंडाच्या इथे दिवा लावा, तुळशीच्या इथे दिवा लावा, तुपाचा घरामध्ये धूपबत्ती करा, देवाऱ्यात तुपाचा दिवा लावा, त्याच्यावर थोडीशी हळद घाला, त्याच्याने लक्ष्मी प्रसन्न राहील. अशा प्रकारे आजचे तुमचे जे उपाय छोटे छोटे आहेत पण करा, नक्कीच अनुभवा. खूप चांगले अनुभव येतात आणि समृद्धी वाढते. श्री स्वामी समर्थ.